आफताबच्या क्रूरतेची बळी ठरलेल्या श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी आज पहिल्यांदा माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्या उपस्थित होते। त्यापूर्वी त्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झाली होती आणि दुपारी आपल्या सगळ्यांच्या कानावर सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी आली की येत्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचं सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा आणू शकतं। संध्याकाळी याविषयी देवेंद्र फडणवीसांचं विधान आलं की या निमित्ताने आम्ही विविध राज्यांच्या लव्ह जिहाद विरोधी कायद्याचा अभ्यास करणार आहोत। या सगळ्याविषयी बोलण्यासाठी, हा विषय समजून घेण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, माझ्या युट्यूबवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, ज्यावेळी पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ केला होता। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे। त्या व्हिडिओतही मी म्हणालो होतो की हा प्रकार श्रद्धाचे झालेले तुकडे तुकडे आणि तिच्या शरीराचे 36 तुकडे आणि त्याची विल्हेवाट लावणारा क्रूर आरोपी आफताब अमीन पुनावाला, हा संपूर्ण प्रकार आपल्या समोर दिल्लीच्या माध्यमातून व दिल्लीतून आला असला तरी सुद्धा या प्रकरणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती। आणि ही वेळ आहे का महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा असावा याविषयी विचार करण्याची, असं मी त्या व्हिडिओत म्हणालो होतो। मित्रांनो, आज मला देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायचंय, कारण फडणवीसांनी सांगितलं की आम्ही विविध राज्यांच्या लव्ह जिहाद विरोधी कायद्याचा अभ्यास करणार आहोत। कुठलाही कायदा आणत असताना त्याविषयी सरकारी शासकीय पातळीवर अभ्यास सुरू होणं ही त्याबाबतची पहिली स्टेप असते आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल देवेंद्र फडणवीसांनी टाकलेलं आहे आणि त्याविषयी त्यांनी स्पष्ट विधान केले। त्यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे। मित्रांनो, पण या सगळ्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा असावा असं देवेंद्र फडणवीसही म्हणालेले नाही, सोमेश कोलगेही म्हणालेला नाही किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप देखील म्हणाला नाही, तर केरळ हायकोर्टाने 2009 साली पहिल्यांदा असं म्हटलं होतं की लव्ह जिहाद विरोधी आणि लव्ह जिहादचे प्रकार थांबवण्यासाठी कायदे व नियम अस्तित्वात आणा, हे 2009 साली केरळ हायकोर्टाने म्हटलं होतं। आणि लव्ह जिहाद सारख्या प्रकरणातील 2 आरोपींचे अटकपूर्व जामीन नाकारत असताना केरळ हायकोर्ट असं म्हणालं होतं। त्यापैकी 2 आरोपींची नावं होती सिराजुद्दीन आणि शनशाह। त्यातही केरळ हायकोर्टाचे जस्टिस शंकरन, ज्यांनी त्यावेळी यांचा अटकपूर्व जामीन नाकारला, ते असंही म्हणाले की अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ लव्ह डिसेप्टिव्ह कन्व्हर्जन्स हे ऍक्सेप्टेबल नाहीत। प्रेमाच्या नावाखाली धर्मांतरणाच्या दृष्टीने किंवा धर्मांतरण करण्यासाठी म्हणून प्रेम आणि त्या अनुषंगाने जर काही प्रकार सुरू झाले असतील तर तसे प्रकार थांबवण्यासाठी हा लव्ह जिहाद आहे आणि तो लव्ह जिहाद थांबवण्यासाठी कायदा अस्तित्वात आणण्याची गरज आहे। 1996 साली पहिल्यांदा एका मुस्लिम संघटनेच्या पुढाकाराने लव्ह जिहाद हा प्रकार आणि ही संकल्पना जन्माला आली आणि तेव्हापासून असे प्रकार सुरू आहेत। त्याच केरळ हायकोर्टाने 2009 सालीच केरळच्या पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने असं म्हटलं की गेल्या वर्षी जवळपास 3 ते 4 हजार अशी प्रकरणं आपल्याला दिसतात। त्यामुळे आता मूळ मुद्दा जो असा आहे की अनेक लिबरल लोकांना, पुरोगाम्यांना असं वाटतं की लव्ह जिहाद ही हिंदुत्ववाद्यांनी जन्माला घातलेली कल्पना आहे। ही हिंदुत्ववाद्यांनी जन्माला घातलेली कल्पना नाही। 2009चा केरळ हायकोर्टाचा निकाल तुम्ही व्यवस्थित वाचा। हे देवेंद्र फडणवीसांचं मत नाही, हे सोमेश कोलगेचं मत नाही, हे केरळच्या उच्च न्यायालयाचं मत आहे। आणि केरळच्या उच्च न्यायालयाने हे मत केरळच्या पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने मांडलेलं आहे, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या। केरळमध्ये 2009 साली भाजपचं सरकार नव्हतं, संघाचं सरकार नव्हतं, संघाचे स्वयंसेवक केरळच्या सरकारमध्ये नव्हते। केरळच्या सरकारने ज्याविषयी एक तपास केला त्यांच्या पोलिसांनी, आणि त्या प्रकरणात केरळच्या हायकोर्टाला हे म्हणावं लागलं की लव्ह जिहाद थांबवण्यासाठी कायदे आणा। आणि म्हणून हा विषय समजून घेताना की महाराष्ट्रातही ज्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यासाठी किंवा लव्ह जिहाद विरोधातील जे कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास करायला या निमित्ताने सुरुवात करू, त्याचा अर्थ किती गंभीर आहे आणि हे सगळं किती आवश्यक आहे हे आपण समजून घ्यायला हवं असं मला वाटतं। मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की अनेकांचं मत असं आहे की 18 वर्षाचे तरुण तरुणी असतील तर त्यांनी कोणाशी लग्न करावं, कोणावर प्रेम करावं, हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। मी देखील म्हणतो की त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। त्या अधिकारात हस्तक्षेप करण्याची, ढवळाढवळ करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाच दिलेला नाही। पण त्याच वेळी कायदा म्हणून विचार करत असताना जर एक प्रकारची क्रिमिनल कॉन्स्पिरसी जन्माला घातली जाणार असेल आणि ती थांबवण्यासाठी भारताचं संविधान आणि संविधानाला अपेक्षित धर्मनिरपेक्षता व धर्म बदलण्याचा अधिकार हे कायम ठेवण्यासाठी आपल्याला लव्ह जिहाद सारख्या कल्पनांचा कायद्यांच्या दृष्टीने विचार करावा लागतो। आज जवळपास
भारतभरातील 11 राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायदे अस्तित्वात आहेत किंवा त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. जर महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीसांचं विधान हे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर कायदा तयार करण्याची पहिली पायरी म्हणजे कायद्याचा अभ्यास करणं, आणि ते जर सुरू करणार असतील तर महाराष्ट्र हे देखील 12वं राज्य आहे ज्या राज्यात भारतातल्या लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. लव्ह जिहाद हा एखाद्या मुलीला किंवा एखाद्या कुठल्याही मुलाला त्याचं धर्मांतरण करण्यासाठी म्हणून पद्धतशीरपणे प्रेमात अडकवून, प्रेमाच्या जाळ्यात फसवून आणि मग त्याचं धर्मांतरण करणं, त्याला लव्ह जिहाद म्हणतात. लव्ह जिहादला कायद्याच्या अनुषंगाने मुस्लिमांना असलेल्या असंख्य पर्सनल लॉजच्या अंडर प्रोटेक्शनचा फायदा होतो. ही वस्तुस्थिती, हे वास्तव आहे, हे कायद्यालाही नाकारता येत नाही. मला आठवतंय की उत्तर प्रदेश सरकारने ज्यावेळी लव्ह जिहाद विरोधात अध्यादेश आणला त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या राज्याच्या विधी आयोगाने, लॉ कमिशनने याविषयीचा एक रिपोर्ट लिहिला होता आणि लॉ कमिशनने आपल्या रिपोर्टमध्ये याविषयीची उत्तम कारणमीमांसा दिली आहे. भारतीय संविधान प्रत्येक माणसाला आपला धर्म बदलण्याचा अधिकार देतो, पण भारतीय संविधान धर्म बदलण्याचा अधिकार देत असताना संविधानाची अपेक्षा ही आहे की कोणत्याही प्रकारच्या धमकीपोटी, लालसेपोटी किंवा कोणत्याही प्रकारच्या भीतीपोटी आणि फसवणुकीमुळे जर एखादा माणूस आपला धर्म बदलत असेल तर त्याला भारतीय संविधाना अंतर्गत असलेलं धर्म बदलण्याचं धर्म स्वातंत्र्य मिळत नाही. भारतीय संविधानातील जे धर्म स्वातंत्र्य आहे ते धर्म स्वातंत्र्य हे आदर्श अपेक्षा अशी आहे की फ्री विल म्हणजे एखाद्याच्या मुक्त इच्छेने वापरलं जावं. लव्ह जिहादच्या प्रकारांमध्ये काय घडतं तर असंख्य मुस्लिम तरुणांना स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न करायचं नसतं, त्यांना इस्लामिक कायद्याखाली लग्न करायचं असतं. त्याचं कारण इस्लामिक कायद्याखाली लग्न केलं तर मग बायकोला पोटगी नाही दिली तरी चालेल, बायकोला ट्रिपल तलाकद्वारे तलाक देता येईल. तो ट्रिपल तलाकचा विषय मोदींनी कायदा आणून बंद केला, पण पूर्वी तो अस्तित्वात होता. त्यामुळे आपल्याला 4 बायका करता येतील इतर या एका बायकोसह. हे सगळे पळवाटा आणि या सगळ्या प्रकारच्या सवलती या मुस्लिम कायद्याखाली अस्तित्वात असल्यामुळे मुस्लिम कायद्याखाली लग्न करण्याचा आग्रह हा प्रेमाच्या प्रत्येक लव्ह जिहादच्या प्रकरणात धरला जातो. आणि मुस्लिम कायद्याखाली लग्न करत असताना त्या मुलीला लग्नासाठी म्हणून तिचं धर्मांतरण केलं जातं आणि ती मुस्लिम बनवली जाते. या ठिकाणी कायद्याची गरज का पडते तर मित्रांनो, भारतीय संविधान जे म्हणते की मुक्तपणे एखाद्याने दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला तर ते भारतीय संविधानाला अपेक्षित आहे आणि भारतीय संविधान तशा स्वरूपाच्या धर्मांतराला परवानगी देतं आणि त्यासाठी संरक्षण भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांमध्ये देण्यात आले. पण लग्नासाठी जर एखादी मुलगी धर्मांतरण करत असेल तर ते कुठल्या तरी गोष्टीचा मोबदला म्हणून केलं गेलेलं धर्मांतरण आहे. म्हणजे एखादी मुलगी आपला धर्म बदलत असताना खरोखर मनापासून तिला इस्लामची तत्व पटली म्हणून ती धर्म बदलते का ती ज्या मुलाच्या प्रेमात पडलीये त्या मुलासोबत लग्न करत असताना त्या मुलाने अशी अट घातली आहे की जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला इस्लाम स्वीकारावा लागेल आणि म्हणून ती मुलगी इस्लाम स्वीकारून लग्न करते का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण एखादी मुलगी ज्यावेळी इस्लामिक कायद्याखाली लग्न करते तेव्हा ती महिला म्हणून तिचे कितीतरी अधिकार सरेंडर करत असते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तिचे अधिकार ती सोडत असताना किंवा तिच्या भविष्यात तिच्यावरती इस्लामिक कायद्यानुसार जे सगळे विषय आहेत ते लागू होणार आहेत हे तिला माहिती आहे का, हा पहिला मुद्दा असतो. दुसरा मुद्दा असा आहे की जर ती आपलं धर्म परिवर्तन करत असताना तिला अशी अट घातली गेली असेल तर भारतीय संविधानाला अशा प्रकारे अटी शर्थींनी केलेलं धर्मांतरण मान्य नाही. हे सुप्रीम कोर्टाने आपल्या असंख्य खटल्यांमध्ये, जजमेंट्समध्ये म्हटलेलं आहे की कशाच्या तरी बदल्यामध्ये, कोणत्या तरी आमिषापोटी, कशाच्या तरी बदल्यात, कुठल्या तरी भीतीपोटी, कोणत्या तरी जबरदस्तीपोटी किंवा कोणत्या तरी फसवणुकीतून जर धर्मांतरण केलं गेलं असेल तर ते धर्मांतरण भारतीय संविधानाला धरून नाही. भारतीय संविधानाला धर्मांतर करण्याचे जे धर्म स्वातंत्र्य संविधान नागरिकांना देतं ते धर्म स्वातंत्र्य असं म्हणतं की तुम्ही मुक्तपणे, स्वातंत्र्याचा अर्थ होतो की तुम्ही मुक्तपणे स्वतःच्या इच्छेने ते स्वीकारणं. कशाची तरी बळजबरी आहे म्हणून जर तुम्हाला स्वीकारावं लागत असेल तर त्याला स्वातंत्र्य म्हणत नाही. आणि इथेच खरी कायद्याच्या दृष्टीने लव्ह जिहाद सारख्या प्रश्नाचं उत्तर कायद्यात शोधण्याची वेळ काय येते त्याचं उत्तर हे भारतीय संविधानातच आहे
कारण एखाद्या मुलीला जर कुठल्या तरी आफताब सारख्या मुलासोबत लग्न करायचं असेल आणि तो आफताब उद्या म्हणाला की तू इस्लामचा स्वीकार कर त्याशिवाय मी लग्न करत नाही, तर ते भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं धर्म स्वातंत्र्य नाही. ती त्या मुलीची फसवणूक आहे, ती त्या मुलीवर झालेली बळजबरी आहे. कारण उद्या ती ज्यावेळी आपला हिंदू धर्म सोडून किंवा इतर कोणताही धर्म सोडून अशा प्रकारे इस्लामचा स्वीकार करते आणि लग्न करते, त्यानंतर तिच्या नवऱ्याला इतर 3 बायका करण्याचे अधिकार प्राप्त होतात जे इतर कुठल्याही धर्मात नसतात. आणि हे एखाद्या मुलीला चालणार आहे का? हे त्या मुलीला माहिती आहे का? त्या मुलीला या विषयीची कल्पना आहे का? त्या मुलीनी आपलं धर्म बदलत असताना तिला इस्लामच्या तत्वांचा स्वीकार झाला, तिला बुरखा घालायला आवडतोय म्हणून ती इस्लाम स्वीकारणार आहे का? की तिच्या प्रियकराने तिच्यावर अट घातली आहे, तिच्या बॉयफ्रेंडने तिला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणाऱ्याने तिच्यावर अट घातली आहे की तू आता धर्म बदल, नाही तर मी तुझ्याशी लग्न करत नाही. याचं व्हेरिफिकेशन, ही पडताळणी करण्याची नैतिक जबाबदारी सरकारवर येते. त्याचं कारण हे असे विषमतामूलक कायदे हे या सरकारने जन्माला घातलेले आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड आणा, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणा जे म्हणतात, ते युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे सगळ्यांनी एकाच धार्मिक रीतिरिवाजात लग्न करा, तुमचे सगळे धार्मिक रीतिरिवाज बंद करा असा त्याचा अर्थ नाहीये. युनिफॉर्म सिव्हिल कोड आणा हे यासाठी म्हणतात कारण मुस्लिम कायद्याखाली तुम्ही मुस्लिम पुरुषांना जे अमर्यादित अधिकार दिलेले आहेत आणि मुस्लिम स्त्रीचे जे असंख्य अधिकार हिरावून घेतलेले आहेत, त्यावेळी जेव्हा निर्णय करण्याचा प्रसंग येतो तेव्हा स्त्रियांवर अन्याय अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण कायद्यानेच मान्य केलेल्या इस्लामिक कायद्याने मान्य केलेल्या कायद्यानुसार होत असतात. आणि ते कायद्यानुसार होत असलेले अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी म्हणून ट्रिपल तलाकचा एक कायदा अस्तित्वात आला. पण असे असंख्य प्रश्न आहेत. उदाहरणार्थ म्हणजे बायगामीचा प्रश्न आहे. 2 बायका करण्याचे अधिकार हे मुस्लिम पुरुषाला असावेत का? हा मूळ मुद्दा आहे. कारण हे इतर कुठल्याही धर्माच्या पुरुषाला दिलेले अधिकार नाहीत. त्याच वेळी 2 जर बायका केल्या गेल्या असतील तर मग त्यांच्या संपत्तीची विभागणी कशी होणार? पुन्हा तिच्या सगळ्या मुलांना संपत्तीचे अधिकार मिळणार का? जर ती इतर कुठल्या तरी धर्मातील असेल आणि जर तिचं धर्मांतर झालं नाही आणि तिने इस्लामखाली लग्न केलं असा दावा केला, तर नंतर असं म्हटलं जातं की इस्लामच्या बाबतीत तर म्हणजे मुळात ही मुसलमान झालीच नव्हती, त्यामुळे जर हिने इस्लाम कायद्यानुसार लग्न केलं असेल तर ते लग्नच इनव्हॅलिड आहे. त्यामुळे मग त्या मुलीलाही नंतर त्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये कुठलेही अधिकार नाही. इतकंच कशाला, तर त्या मुलीपासून जन्माला आलेल्या मुलांना सुद्धा आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळत नाहीत. हे सगळं कायद्याने घडतं आणि याला सगळ्याला कायद्याची मान्यता असते. तुम्हाला आठवते, एक 3-4 वर्षापूर्वी मध्यंतरी एक बातमी आली होती की हिंदू स्त्री सोबत केलेला विवाह, मुस्लिम पुरुषाने केलेला विवाह वैध आहे. तो वैध आहे म्हणजे तुम्ही हिंदू मुसलमान स्त्रिया पुरुषांनी लग्न करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं नव्हतं. एका प्रॉपर्टीच्या मॅटरमध्ये त्या मुस्लिम पुरुषाच्या मुस्लिम बायकोपासून झालेल्या मुलाने हा आक्षेप घेतला की ही जी माझी सावत्र आई आहे ती हिंदू होती माझ्या बापासोबत तिचं लग्न होत असताना, आणि माझ्या बापासोबत तिचं लग्न इस्लामिक कायद्यानुसार इस्लामिक पद्धतीने झालंय आणि इस्लामिक पद्धतीने लग्न होत असताना ती मुस्लिम नसल्यामुळे हा विवाहच अवैध आहे आणि हा विवाह अवैध असल्यामुळे तिला संपत्तीत अधिकार नाही, तिच्या मुलांना संपत्तीत अधिकार नाही असं एका मुस्लिम पुरुषाच्या मुलाने म्हटलं आपल्या सावत्र हिंदू आईच्या बाबतीत. आणि त्याविषयीचे सगळे युक्तिवाद ऐकून त्या केस पुरता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की हा हिंदू महिलेचा मुस्लिम पुरुषाशी झालेला विवाह सुद्धा वैध आहे. तो वैध आहे, व्हॅलिड आहे म्हटलं, कारण त्या अनुषंगाने त्या महिलेला आणि त्या महिलेच्या मुलांना संपत्तीचे अधिकार सुप्रीम कोर्टाने दिले त्या प्रकरणात. आणि त्याविषयीची बातमी सगळीकडे झाली. त्या आपल्याला बातम्या होत असताना त्यातले संदर्भही आपल्याकडे दिले जात नाहीत दुर्दैवाने. कोर्टांच्या बातम्यांमध्ये तर हे सर्रास होतं आणि आपल्याही त्यावेळेस हा विषय लक्षात आला. पण आज जे मी सांगतो की देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत की लव्ह जिहाद विरोधी कायदा, तर तो लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आणण्याची गरज काय आहे? तर विविध मध्य प्रदेशचा लव्ह जिहाद विरोधी कायदा असेल, उत्तर प्रदेशचा कायदा असेल, या सगळ्या कायद्यांमध्ये एक तरतूद करण्यात आली आहे की ज्यावेळी कुठलीही मुलगी असा आंतरधर्मीय विवाह करते तेव्हा जर तिने आपलं रिलिजियस कन्व्हर्जन करणार असेल तर ते फ्री होत आहे का? म्हणजेच तिच्यावरती कोणत्याही स्वरूपाची बळजबरी नाही. तू जर धर्म परिवर्तन केलं नाहीस तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं संबंधित मुस्लिम युवक त्या युवतीला सांगतोय का? आणि ते सांगत नाही याविषयीची हमी संबंधित मुलीने, स्त्रीने ही शासनाला द्यायची असते. त्यासाठीचं ऍफिडेव्हिट हे शासन घेतं
किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे तशा स्वरूपाचं ऍफिडेव्हिट सादर केलं जावं, अशी एक साधी अट यामध्ये असते. त्या कायद्यामध्ये मुसलमानांचं नाव कुठेही नाही, त्या कायद्यात कुठल्याही विशिष्ट धर्माचं नाव नाही. फक्त त्या कायद्यात इतकीच एक अट आहे की जर अशा प्रकारे लग्न होत असेल तर लग्न होत असताना ज्या मुलीवर प्रेम केलंय त्या मुलीचा तिच्या धर्मासह किंवा ती जर निधर्मी असेल तर तिच्या निधर्मीपणासह स्वीकार करण्याची तयारी ही मुस्लिम युवकांमध्ये आहे का? तसं असेल तर ते प्रेम आहे, पण तशी तयारी नसते. त्यासाठी तिने आपला धर्म बदलावा अशी अपेक्षा केली जाते आणि धर्म बदलून मग मुस्लिम पुरुष म्हणून मुस्लिम कायद्याखाली आपल्याला मिळणारे जे अमर्याद अधिकार आहेत ते अधिकार प्रत्येकाला हवे असतात, प्रत्येक पुरुषाला हवे असतात आणि अशा वेळी कायद्याची आवश्यकता पडते. आणि म्हणून लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आणण्याची वेळ महाराष्ट्रात आली आहे का, हा प्रश्न मी माझ्या व्हिडिओमध्ये त्यावेळी उपस्थित केला होता. आज त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं विधान ऐकून मला अतिशय आनंद झालेला आहे. खरोखर सांगतो मित्रांनो की ही विचारांची ताकद असते. एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण जो विचार जन्माला घालतो, आपण जो प्रश्न उपस्थित करतो, त्या प्रश्नांवरती अनेक लोक जे प्रश्न उपस्थित करतात त्या प्रश्नांवरती शेवटी विचारमंथन होऊन कुठेतरी आपल्याला त्या सगळ्याचं प्रत्यक्ष अस्तित्वात येत असतानाचं स्वरूप आपल्या समोर उभं राहतं. आणि ही आनंदाची गोष्ट आहे. लव्ह जिहाद हा प्रकार काय त्याविषयीचं कन्फ्युजन दूर व्हावं आणि महाराष्ट्रात जर तो कायदा आणला गेला, मी तुम्हाला सांगतोय बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आणि नातू आदित्य ठाकरे यांची राजकीय कोंडी होऊन जाणार आहे. त्याचवेळी श्रद्धा वालकर सारख्या असंख्य मुलींना आपण वाचवू शकू, त्यासाठीची एक शक्यता या कायद्यामुळे तयार होणार आहे. म्हणून या कायद्याचं स्वागत व्हायला हवं. फडणवीसांनी याविषयी आम्ही अभ्यास करायला घेतोय हे सांगून शासकीय पातळीवर कायदा निर्मितीची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेचा शुभारंभ केलाय हे समजून घेतलं पाहिजे. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. अर्थातच दुपारी जी बातमी आली की येत्या अधिवेशनातच कायदा होणार का, मला त्या बातमीला कुठलाही आधार नव्हता, सूत्रांच्या हवाल्याने आलेली बातमी होती. पण कायद्यांचा अभ्यास सुरू झालाय म्हणजे कधी ना कधीतरी कायदा येणार एवढं नक्की आहे. आपण कधी येतोय ते पाहू आणि त्याही वेळेस पुन्हा एकदा व्हिडिओ करू. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून लोकांमध्येही लव्ह जिहाद विषयीची जागरूकता निर्माण होईल. नेमकं कायद्याच्या दृष्टीने लव्ह जिहाद काय हे समजून घेता येईल. आणि असेच वेगवेगळे माहितीपर विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण करणार आहोत, ते मिस होऊ नयेत म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. धन्यवाद.